आणि यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। वडिलोपार्जित शेतजमिनींचं वाटणीपत्र आता निशुल्क मिळणार आहे। आता नोंदणीसाठी 1 रुपया सुद्धा तुम्हाला लागणार नाहीये। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि याच निर्णयामुळे कुटुंबातील जमिनीचे वाद मिटण्यास मदत सुद्धा होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोयल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, अतिशय मोठा निर्णय आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे, काय माहिती आहे? महेंद्र, माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? नक्कीच सिद्धेश, आवाज येतोय? नक्कीच। माझा प्रश्न तुला असा होता की राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। वडिलोपार्जित शेतजमिनींचे आता त्यांना नोंदणीसाठी 1 रुपया सुद्धा आता लागणार नाहीये, त्यामुळे घरगुती जे कौटुंबिक वाद व्हायचे ते आता होणार नाहीयेत, काय माहिती आहे? नक्कीच नक्कीच सिद्धेश, राज्यातील बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेला हा मोठा दिलासा आहे। राज्य सरकारने याबाबत जे आहे ते वडिलोपार्जित शेतजमिनी वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क आहे तो पूर्णपणे माफ करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय असा घेतलाय आणि त्याचा फायदा आहे तो या सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वाचा जो निर्णय आहे तो जाहीर केलाय आणि याबाबतचे जे अधिकृत परिपत्रक आहे ते जारी करत महसूल विभागाने जारी केलेले आहे। आणि या निर्णयामुळे आता जमिनीचे तुकडे आणि कौटुंबिक ज्या वाटण्या आहेत त्या अतिशय सुलभ होतील आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे वडिलोपार्जित जमिनीचं वाटप करताना शेतकऱ्यांना कोणताही जो तो आर्थिक भार सोसावा लागणार नाही। आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या या कलम 85 नुसार शेतजमिनीच्या वाटणीचे अधिकार आहेत ते तहसीलदारांना दिलेत, पण अनेक शेतकरी तहसीलदार कार्यालयात आता थेट दुय्यम निबंध कार्यालयात या रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन आपापसातील संबंधीने जे वाटणीपत्र आहे ते नोंदवत होते। मात्र अशा वेळी नियमावलीत स्पष्टता नसल्यामुळे त्याचा फायदा घेत दुय्यम जे निबंध कार्यालय आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांकडून जे ती वसुली केली, नोंदणी शुल्क वसुली केली जात होती, ही बाब सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी महसूल विभागाने या सर्व स्पष्टीकरण देऊन हे नोंदणी शुल्क आहे ते शून्यावर आणले आहे। नक्कीच, धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।